हाय गाईज, हे माझ्या भावाने हिला दिवाळी ड्रेस घेतलेला आहे. बघा किती भारी दिसतोय. वाव, किती भारी दिसते माझं पिलू. वाव वाव, ये का वाव, सो नाईस. गावात गेले बरं का काहीतरी सामान आणायला, आणि माझं लक्षच नाहीये. आणि मी गुगल हुडकती तरी माझी आई म्हटली होती की गुगल लक्ष दे, आमच्या मागं येईल. तर बघा की, आणि आमची आजी म्हणली बघ तुझी पोरगी कुठे गेली दिसत नाही. तर म्हणून मी बघते तर इकडं तिकडं हुडकते तर कुठंच नाहीये. आणि इकडं हिनं वाट धरली बघा गाईज. मी बघितलं नसतं तर आईच्या मागं गेली असती, आणि आईचं पण लक्ष नव्हतं. आई खूप लांब गेली पुढं, आणि बघितलं वाटाकडे येऊन तर काही येत आहे बघा ती कशी मोर पडते बघा. गाईत मुलांना लक्ष द्यावं लागतं बघा, असे पळते पुढं. थांबको की. हाय गाईज, मी जर बघितलं नसतं ना गोगी लांबपर्यंत खाली गेली असती. अशी वाट धरून चालली होती गाईज ती, आणि तिच्या पायात चप्पल पण आहे. आणि खालच्या रस्ता आहेत ना असे मळमाचे आणि खाड्याचे आहेत ना. आपण जरी पाईप टाकला तर ना एवढं दुखतं ना, एवढं खालून टोचतंय ना. तसल्यावर न गोगी एकटी चालली होती गाईज. बघा ही वाट आहे का, त्या लांब घरापर्यंत गेलती बघा ती. आणि वेडी आईच्या मागं गेलती. कशा पाय गेलती खाली तू सांग बरं मम्माला. तिला काय कळतंय गाईज, ती ना कोणाच्या पण मागे लागते. सकाळी माझी बहीण गेली बरं का आरती, तिच्या मागं पण लागली होती सकाळी. आणि बाया तिला सोडायला जायचा होता, बायाच्या पण महागा आणि सोनीच्या पण महागा लागली होती. आणि नंतर आमची ताई भाऊ पण शेतात चालली होती, त्यांच्या पण महागा लागली होती. जायचं म्हणून रडत होती. आणि आता ताई गावात गेली काय तर सामान आणायला, तिच्या मागं गेली कोणाला विचारता वेडी कुणी कली. गोगी आजारी पडली आहे बघा तुम्ही. तिचा चेहरा वगैरे किती सुकलेला आहे, आजारी पडली. आणि तिनं सर्दीनं तिला काहीच कळ नाही. तिचा आवाज पण चेंज झालाय बघा. य चल 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 की य बघा, तिचा चेहरा किती सुकलेला आहे आणि तिचा आवाज पण चेंज झालाय बघा की. आणि तिला काही चव पण दी नाही काय खायचं झालं तरी पण. बरं नको मस्त आवाज पण चेंज झालाय तुम्ही बघा. किती नाटकं करते बघा. मामा नाही बाहेर बघा. तिला आता दवाखान्यात नेणार आहे आम्ही. तिला अन्न काही सुद्धा चव दी नाही. तिने जेवण पण केलं नाही सकाळपासून. म्हटलं थोडंसं तोंडाला चव येईल म्हणून मी मॅगी दिली बरं का करून. पण तिनं मॅगी सुद्धा खाल्ली नाही गाईज. ऍक्च्युली तिनं काय केलं माहिती का, मॅगी तिनं तांब्यामध्ये टाकून कपडे कशी पिळतात का तशी पिळत होती मॅगीला. त्या ती बघाच काय चालू बघा. एकामेकाला पावडर लावतात. ही
दोघं. सिद्धार्थ गुगीला पावडर लावतोय, हातावर घेतोय त्याच्या आणि गुगीच्या तोंडाला लावतोय बघा. आणि आमची गुगी पावडर चोळती. हे गुगीना वाटवर उभं राहिले तुम्ही बघू शकता, कारण की आमच्या आई आताच काळ तिकडे बनवायचं आहे ना, त्याच्यासाठी इथून अशी वर गेली आहे. तर त्याच्या मागे लागली रडती. आई पुढे गेली आणि मागणं चालली बघा. इकडे मी बसवती. मी झोक्यात बसलेली. मला झोक्यात येते बघ. हाय गाईज, आमची गोगी खूप आजारी पडली ना, तिला नाकानं सुद्धा श्वास घ्यायला येईना आणि तिला एवढी सर्दी झाली ना, दवाखान्यात न्यायचं आहे पण टाइमच नाही मिळवला. आज जायचं होतं पण झोक्यात बसलेलं आहे बरं का. आणि मी आता तिकडं वेरायला गेली ना, आमच्या गॅलरीमध्ये पण मी असाच एक स्विंगिंगवाला आम्ही झोपाळा बसवणार आहे. तर एकदम म्हणजे अशी वेगळीच फिलिंग वाटते बरं का. झोक्यात बसल्यावर आम्ही तिकडे गेल्यावर बसवणार म्हणजे बसवणार गाय जातं तिकडे गेल्यावर. इंजेक्शन करायचं. चला इंजेक्शन करू आपण. करायचं इंजेक्शन तुला करायचं. काहीच केलं नाही करायचं इंजेक्शन. दिलं इंजेक्शन कुठं येड चल. गाईज आमची मोठी बहीण झालेली आहे बघा. काल 2-3 दिवसापूर्वी बारकी बहीण गेली, आज मोठी चालली. चाललेली आहे बघा. आमच्या बहिणीने एवढी मोठी पिशवी घेतली, तर काय 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 भरून घेऊन चालली. येताना मग तरी एक पिशवी आणते ती, पण जाताना 4 पिशव्या घेऊन जाते ती बघा. काय रे खवड्या मारतोच काय मला. होय गाईज, मला अशातून साडी घ्यायची वाईन कलरची, पण ही बहिणीने माझ्या अगोदरच घेतली दिवाळीच्या अगोदर. दिवाळीत आम्हाला ह्या साड्याच भेटल्या नाही. हिची मोरपंखी कलर आहे आणि आम्हाला वाईन कलर घ्यायची होती पण मला नाही भेटली. आज मी जाणार आहे आणायला अशा मध्ये साडी. आलो बाय माघारी आलो ग माघारी आलो. आपल्या गुगाताला टाटा कर. बाय 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 बाय. आई जायचं आपण जायचं मारायची गे निर्मळा मारायची बाळा. काय बाय दिली ग बाय देत नाही आकाशाची. फुकस नाही जाऊ दे.
म्हणकी म्हणकी दे घ्या आपल्या हातात, दे. माझा आहे, दे घे. भूकच नाही, दे. एक दाव एक. आता काय चिटकी भूकच नाही, जाऊ बरोबर मला या गाणं दाखवी, या गाणं दाखवी, या तिकडे ती लावून देते पोळ्याची बोलू बघा राग राग हुरारी बोलू म्हणकी आता थांब दुसरं लाव दे आपल्या हातात, दे देवाये देवाये बाय कसलं आहे हाताला पोचत आहे कसं आडे हे तर ठेवी आडे ठेवी जरा आडे हे आता मी एकटी जाणार एकटी मी एकटी जाणार फेराय मग माझ्या बांगड्या जाऊ सर माझ्या इथं तुझ्या हात लावली ते कसा हातावर माझ्या बांगड्या सर नको मग तिथं उद्या मी जाणार तुझ्या हात लावली किती ठीक मला काय वाय पायातली पाय पंजाबी वाय दे एक कानातलं घ्या तिचं कानातली आपल्या आकार दे एक ते माझ्या कानात नाही इथं नाही एकच आहे एकच एक दे ही दे एक दे वाय तुमच्या आम्ही केली हा एक दे नऊ आणू नऊ तुला नऊ आणू कळत नाही आता आम्ही बाईच्यात चाललेलो आहे तर पपई आहेत पपईना खूप आवडते ओरिजिनल पपई आवडते झाडाची पिकलेली अशी शहरामध्ये पपई असतात ना त्याला इंजेक्शन वगैरे दिलेले असतात ना त्याच्यामुळे ते एवढ्या गोड लागत नाहीत आणि अजिबातच छान लागत नाहीत आणि मग घरच्या पपयांना एवढ्या गोड आणि हे असतात ना मोठ्या एकदम स्वीट लागते ते गाईज मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवते आमच्यात पण होतं गाईज गेल्या वर्षी झाड पण ते आता तुटलं आहे मग आता आम्ही चाललो बाईच्यात पपई आणायला तर बारूसाठी ना हे स्वीट कॉर्न घेऊन चाललेलं आहे सॉरी मी त्या दिवशी मावशीच्यात ना कणस आणलेली होती का आम्ही त्याची आज कणस सोडून भाजलेले आहेत थोडी गुगी आणि ताई गेलेले आहेत चिखलात पाय भरल्या बघा तिला चिखलात पाय भरले गेले चिड आहे लगेच ओरडला ती नीट चाल नाही भरला पाय बघा म्हटलं नंतर मला बघायला लागली पाय भरले लगे चिखलात पपई आहेत आम्ही काढलेत आहे ना 2 पाडलेत तर का दिसतं का तिथे काय पलीकड नका काय करायचं बस हे बघा किती पिकलेले आहेत हा हे आमचं येड चला ती ताईच्या अंगावर पपई पडली एक ही ह्याला पिकू काहीच वजन नाही त्या ह्यात ऍपल नाही बाय ती पपई नका चिरचू का ह्याला चला इथनं जायचं थांबी ती पपई हे बघा ती दुसरी पण आहे तिथं बघ पडलेली एक पण खाण्याजोगी नाही ना आता चल मग बघा गाईस बघा ओरिजिनल पपया किती गोड लागते चला आता घेऊ का नाही गुगी चल हिला काय माहित आहे ना रस्ता आहे चल 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 की चला चल घरी
बघा गाईज आमची गुगी ना मोठ्या चपल्या घालून चालती. तिला येत नव्हतं पहिला, आता चालायला लागली ती बघा. आणि तिला ना आमच्या घरी तसल्या चपल्या डायरेक्ट असं पाय घालायचं, त्यावेळेस तिला चालायलाच येत नसायचं, कारण ती सारख्या चपल्या घालायचं तिला येतच नसायचं. आता बघा कशा चालती तर बघून बघून शिकली. कुणाच्या पण चपल्या घेते असं चालते बघा. माझी दी आता नाही बोलायची बोलते दे आमची हा डोळा डोळा बघते हे बोटात का हे बोट अगं माझी आहे आमची आहे ग इकडं. पाठीमाग आमची गुगी रडती बघा, कारण तिच्या मामाने तिला गाडीवर नेलं नाही म्हणून रडती मामापासून. आणि मला तिनं मारलंय बरं का 2-3. हाय बाय म्हणते बघा. किती राग राग करते ग. हा लय नखरं करते काय ग तू. बाऊला मामा म्हण मामा गुगी इकडे या. तुम्हाला दिसते का आमची गुगी तिथं वाटावर बसलेले आणि मी तिला हाक मारते बघा. तिने कशी ओळ देते. या गुगी इकडे या. बघितलं का गाईज तिनं कशी ओ देते. लय भारी ओ दे. गाईज तुम्हाला बघायचे का आमची घुगी कशी ओ देते बघा. घुगी मोठं ना ताईला हाक मार. मोठं हाक मार की. हाय गाईस आमच्या रानात आले बघा. तिथं आहे तिथं आमच्या बाईच्या घरी. तर ती आमच्या आईला हाक मारती. तो आवाज येतो का ताईचा. गाईज ताईचा आवाज तिथं दिसला तर ती खाली बसलेली वर उठून बघती बघा गाईज. तो का ती मुलगी आहे का. ती मुलगी आहे का. हा हाक मार. हाक मार. आमच्या इथं काय ती रानात नालीवर शेतात गेलती आणि ही हाका मारती ताईला. हाक मार की ताईला. गाईस हाक मार. सीताफळ आणली ती माझ्या बायडीला. आपलं का आप हा चल. हेच बघा मी झोक्यावर बसली तर कसली पळत आलती बघा. तिला झोक्यावर नाही बसू. तिला झोक्यावर आवडत नाही कोणी बसलेलं गाईज बघा. कसली जोरात पळत आलती ही माकडी तोंडीची. हानती बघा आता बघा मला हानती ती.
उठवती मला बघा झोपल्यावर. बसू दे की तुझी मम्मा तर आहे की. आम्ही दोघी आपण दोघी बसू. चल आपण दोघी बसू. तो का गाईज मला मारती. माझी केस वडती ती बघा. आमची गुगी रोज ह्या टायमिंगला आमच्या काला घेऊन जाते फिरायला बघा. रोज तिथं ठरलेला नियम असतो, नाही नेलं ना रडती. कोणी नाही नेलं ना तर एकटीच पाठ धरून चालते बघा. आता चालली ती आमची आजी गोगीला घेऊन फिरायला. गोगी बाय.